मंडळी, वेलकम वेलकम वेलकम. टागोर नगर बिल्डिंग नंबर 17 तर्फे मी अरुण पवार तुम्हा सर्वांचे या वाढदिवसाच्या सोहळ्यात स्वागत करतोय. तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. मी जरी व्हिडिओमधून बोलत असलो तरी मनाने आज तुमच्यामध्येच तिकडेच आहे. तुम्ही म्हणाल टागोर नगर 17 नंबरचा काय संबंध आहे? संबंध आहे, कारण जिचा आपण आज वाढदिवस साजरा करण्यासाठी ते जमलो आहोत तिच्या आयुष्याचा प्रवास हा बिल्डिंग नंबर 17 सुरू झाला आहे आणि तो आज इथवर येऊन पोचलेला आहे. सो बिल्डिंग नंबर 17कडे आज या सर्व कार्यक्रमाचे हक्क आहेत, ब्रॅगिंग राईट्स. तर घाबरून जाऊ नका, आपण सगळेच या कार्यक्रमाचे सूत्रधार आहोत. तर आज आपण इथे आपली बालमैत्रीण, वर्गमैत्रीण, नुसतीच मैत्रीण, सखी, सहकारी, हितचिंतक, शुभचिंतक, आपल्या सगळ्यांना एकत्र जोडून ठेवणारे, दुसऱ्यांच्या सुखात आणि आनंदात स्वतःचं सुख आणि आनंद मानणारी, अनेक कलांमध्ये पारंगत असलेली, एस्पेशली सिंगिंग आणि वक्तृत्व, एक मुलगी, पत्नी, आई, नणंद, भावजय, आत्या, मावशी, सासू आणि आजी, ही सर्व नाती सहजपणे आणि यशस्वीरित्या सांभाळणारी, देशभर भ्रमंती करणारी, परदेशवाऱ्या करणारी, आपल्याला रोज सकाळी गुलाबाचं फूल आणि सुविचार पाठवून आपला दिवस सुरू करणारी आणि आपल्या सर्वांबरोबर गेट टुगेदर, सर्व सण साजरी करणारे, लाव रे तो व्हिडिओ असे सांगणारे राज ठाकरे यांचे फॉलोअर असलेली आणि त्या वाक्यातून व्हिडिओ हा शब्द नेमका उचलून आपल्याला सगळ्यांना अनेक व्हिडिओ आणि फोटो पाठवणारी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण तिच्याबद्दल सांगू शकतो. अशा या आपल्या लाडक्या ज्योती अंजारलेकरचा आज वाढदिवस आहे आणि त्यासाठी आपण जमलो आहोत. सॉरी जावई बापू, म्हणजे दिवाकर सोनवडेकर साहेब. Today we are from building number 17. So Jyoti will be momentarily addressed by her maiden surname. I hope you don't mind. दिवाकर साहेब बिल्डिंग नंबर 17चे जावई आहेत. अमेरिकेत सुद्धा मी त्यांचं स्वागत जावई बापू म्हणूनच केलं होतं. ज्योतीचा हा कितवा वाढदिवस आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे आणि त्याच्याने मला काय फरक नाही पडत आणि तुम्हाला देखील पडत नसेल. तर ज्योती, आम्हा सर्वांकडून, माझ्याकडून, नीलमकडून, अभिजितकडून आणि ऐश्वर्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी आणि तुला आणि तुझ्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा. युनिव्हर्सल स्टुडिओ, एपकॉट सेंटर, अशा थीम पार्क्स, वॉटर थीम पार्क्स जिथून जगभरातून लोक येतात, त्याच्या मधोमध आम्ही भेटलो होतो. 4-5 तास एकत्र होतो. स्थळ होतं ओर्लँडो अमेरिका, डिझनीलँड, पण संपूर्ण माहोल मात्र बिल्डिंग नंबर 17चा होता. ज्योती आणि दिवाकर बोथ विल ॲग्री विथ मी. मग त्यांचा फोन आल्यानंतर म्हटलं, मला 3 प्रश्न पडले. काय बोलायचं, कसं बोलायचं आणि किती बोलायचं. पहिले 2 प्रश्न सोपे होते, काय आणि कसं बोलायचं. पण किती बोलायचं हा प्रश्न सोपाही होता आणि कठीणही होता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या मी तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये सांगणार आहे ज्योतीच्या पुढच्या 100 वाढदिवसांना. तर ज्योती, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर बोलण्यासारखं खूप काही आहे. तुझा उत्साह, तुझी एनर्जी, उत्सुकता, सर्वांना एकत्र जोडून ठेवण्याची तुझी मानसिकता
आणि त्यासाठी जे काही करावं लागतं ते करण्याची तुझी तयारी, त्यामधील सातत्य, कन्सिस्टन्सी आणि बरंच काही, जस्ट अमेझिंग अमेझिंग. ह्या सर्व क्वालिटीज तुझ्यामध्ये आहेत. तुझ्यापासून शिकायला म्हणजे भरपूर आहे. आणि तू अशीच आमची बालमैत्रीण, वर्गमैत्रीण राहो हीच देवाकडे प्रार्थना करतो. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. एक गोष्ट राहून राहून सांगावीशी वाटते. आज तुझे आई बाबा इथे असायला हवे होते. दे आर ऑलवेज विथ यू. आय नो दे आर वॉचिंग यू, शॉवरिंग देअर ब्लेसिंग्स ऑन यू अँड युअर फॅमिली. नगरमध्ये, कन्नमोर नगरमध्ये आपण तिथेच वाढलो, लहानाचे मोठे झालो. आणि बिल्डिंग नंबर 17 बोलायचं झालं तर ते एक कुटुंब होतं. आणि त्या कुटुंबामध्ये सगळे एकमेकांशी भावनिक नात्याने जोडले गेले होते. केमिस्ट्री म्हटली दोन माणसांमधली तर तुम्हाला काहीतरी करावं लागतं, तर ती तुमची केमिस्ट्री दिसून येते. पण जे कुटुंबामध्ये जे भावनिक नातं असतं त्याच्यामुळे तुम्हाला काही करावं लागत नाही. ते तुमच्या डोळ्यातून, तुमच्या भावनेतून आणि तुमच्या कृतीतून ते दिसत असतं. तर म्हणजे मी काही फरक सांगत नाही आहे केमिस्ट्री आणि भावनिक नात्यांचा, पण ते आहे, ते आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि त्यासाठीच आपण सगळे आज इथे एकत्र आहोत. आणि त्या सगळ्या गोष्टींचा एक अमूल्य साठा आपल्या सगळ्यांकडे आहे. आणि त्या बिल्डिंग नंबर 17, त्या 70 आणि 80च्या दशकाच्या काळातली, त्यामध्ये एक व्यक्तिमत्व होतं. ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्योती अंजारलेकर. आणि त्यासाठी तिच्या वाढदिवसाला आज आपण एकत्र जमलो आहे. ओबी क्या दिन थे असंच म्हणावं लागेल. इथे सांगू इच्छितो, मी, नीलम, ऐश्वर्या, ज्योती आणि दिवाकर मागच्या वर्षी अमेरिकेत भेटलो होतो, ओर्लँडो फ्लोरिडामध्ये. अगदी जादुई नगरी म्हणतात ना, डिझनी वर्ल्ड, मॅजिक किंगडम, की तुला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. आणि तुझे जे काही छंद, जे काही तुझे काय म्हणतात ना पॅशन, ते तू आयुष्यामध्ये पूर्ण करत आहेस, त्याबद्दल तुझे अभिनंदन. सो टू सम दिस अप, शेवटी एवढंच म्हणेन, खबरदार कोणी हसलात तर जमल्यास माझ्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा. सखी शेजारिणी तू हसत रहा, हसत रहा, हसत रहा.